नमस्कार, मी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, नगराध्यक्षा नगर परिषद परळी वैजनाथ। नसरापूर येथे जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती खरंच अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। समाजामध्ये ह्या अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत। जरी घडल्या तरी ह्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। हे महिला आज कुठं सुरक्षित आहे असा प्रश्न मनामध्ये निर्माण होईल इतपत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। नमस्कार, मी शीतल गोरे। मी परळी इथे गेले 10 ते 11 वर्ष झालं शिक्षण क्षेत्रात काम करते। ज्या मुलींना सावित्रींचा इतिहास शिकवला जातो, राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास शिकवला जातो, ज्या आपल्या भारतामध्ये मुलींना देवी म्हणून माता म्हणून पूजलं जातं, तिथं 2-3 वर्षाच्या मुलीपासून ते 60-70 वर्षाच्या महिलेपर्यंत आजही भारताला स्वतंत्र भेटून 75 वर्ष होऊनही अत्याचार होतात। तेव्हा कुठेतरी आपल्याला आपल्या क्रिमिनल ॲक्टमध्ये बदल करण्याची गरज आहे हे प्रकर्षानं जाणवतं। जर आपण दुसऱ्या देशांचे क्रिमिनल ॲक्ट्स बघितले, अशा घटना घडणार जिथे कुठे घडतात अशी कृत्य करणाऱ्यांना भर चौकामध्ये पुरलं जातं, त्यांचं फक्त मुंडकं वरती ठेवलं जातं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्यांना दगडाने मारून ठेचून मारण्याची शिक्षा होते। तुम्ही अशा शिक्षा इथे करून पहा। आज आत्ताचं ताजंच उदाहरण आहे, परळीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एक घटना घडली। रेल्वे स्टेशन सारख्या रहदारीच्या एरियामध्ये दुपारच्या 3 वाजता ही घटना घडली। तर मग त्या नराधमाचा व्हिडिओ फुटेज आपल्याकडे असून, गुन्हा सिद्ध झालेला असून त्याला त्याच रेल्वे स्टेशनवर जायला का जात नाही? एकदा तुम्ही जाऊन बघा, पुन्हा अशा घटना घडतील का? नाहीच घडणार। तर आपल्याला अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा सार्वजनिक ठिकाणी देणं गरजेचं आहे। आणि मला माझी शासनाला एवढीच मागणी आहे की ही जी कोर्ट केस आहे ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी आणि अशा लोकांना भर चौकात सार्वजनिक जागेवर कठोरात कठोर शिक्षा द्यावी। थँक्यू। अंजली माळी, महिला बाल कल्याण सभापती, परळी नगर परिषद। मन विषण्ण करणारी घटना आहे। वारंवार अशाच घटना घडत जात आहेत। जर मुलगी 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आहे तर मग आम्ही पुढं चालून शिकायचं का नाही? आणि शिकायचं जर नसेल तर गृहमंत्र्यानं सगळेच कायदे, मला वाटतं पहिल्यासारखं मुलगी घरात सुरक्षित राहील का? घरातही मुलगी सुरक्षित नाही आहे, मग जगण्याचा अधिकार आहे का नाही? अशा दृष्टीनं मला वाटतं गृहमंत्र्यानं कायद्यामध्ये काहीतरी लवकरात लवकर बदल करावा। प्रत्येक वेळेस असे आंदोलनं, असे मोर्चे, ह्याच्यातून खरंच बदल होत आहे का? जर बदल होत नसतील तर मग हे करायचं कशासाठी? मग इथं आंदोलनं, मोर्चे काढून जर बदल होत नसेल तर तिथं तरी काय होत आहे वरी? तर ह्या सगळ्या गोष्टीचं फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही सरकारला माझं निवेदन। नमस्कार, मी अर्चना महेंद्र रोडे, नगरसेविका आहे। पहिले तर मी एक मुलीची आई म्हणून या ठिकाणी आंदोलनामध्ये आलेले आहे। अतिशय वेदनादायी आणि मनाला हेलवून टाकणारी ही गोष्ट झालेली आहे। अशा ह्या अपराध्याला भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे, सगळ्याची मागणी आहे। परंतु माझी एकच विनंती आहे की खरोखरच त्या माऊलीला, त्या लेकीला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर शासनाने कठोर ते कठोर कारवाई करून आपल्या सावित्रीच्या लेकींना, रमाईच्या लेकींना खरोखरच न्याय दिला पाहिजे, असा मी सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी मागणी। मी चंदा ठोंबरे, उपशहर अध्यक्ष। माझी एवढीच मागणी आहे की प्रशासन म्हणजे त्याला नराधमाला टाईम घालवण्यापेक्षा डायरेक्ट त्याचं इन्काउंटर करावं, एवढीच मागणी आहे। ह्याच्यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही आहे।